आपल्यासोबत भोकर विधानसभेचे भाजपचे विस्तारक प्रवीण श्रीमनवर आहेत आणि त्यांची काही प्रतिक्रिया आहेत आणि त्यांनी आपण काही विचारणार आहोत ते जाणून घेऊया त्यांची प्रतिक्रिया। नमस्कार दादा। नमस्कार दादा, इथे राष्ट्रवादीचा या जिल्हा परिषद असताना सुद्धा तुम्ही तिथून भाजपसाठी साहेबांना चांगला निर्णय तर तुम्ही कशा पद्धतीने काम केलं? समजा महाराष्ट्रातील झारखंडमधील सर्व भारतीय जनता पार्टीच्या प्रमुख शक्ती केंद्र पदाधिकारी भारतीय जनता पार्टीला संघटनेप्रमाणे प्रेम करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचा जनतेचं कालच्या विजयाबद्दल अभिनंदन करतो। खऱ्या अर्थाने काल महाराष्ट्रात ऐतिहासिक बहुमत भारतीय जनता पार्टी महायुतीच्या सरकारला मिळाला। खऱ्या अर्थाने हा 3 वर्षाच्या कार्यकाळामध्ये माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथ शिंदे साहेब, माननीय अजितदादांच्या कार्यावर शिक्कामोर्तब करणारा कालचा ऐतिहासिक हा विजय, कालचा हा निर्णय होता। खेळ आला किनवट विधानसभेचा तर मागील 15 वर्षामध्ये माजी आमदार मान्य प्रदीप नाईक साहेबांना जे जमलं नाही ते केवळ आणि केवळ 2.5-3 वर्षामध्ये मान्य देवराज जयराम साहेबांनी करून दाखवलं। खऱ्या अर्थाने किनवट माहूर विधानसभेमध्ये जातीचं राजकारण आहे असं प्रत्येकाच्या तोंडावर असतो, मात्र कुठेतरी किनवट माहूरमधील जनतेने असं दाखवून दिलं की या किनवटमध्ये केवळ विकासाला प्राधान्य आहे, जातीपातीला कुठेही प्राधान्य नाही। राहिला विषय मांडवी सर्कलचा, तर मांडवी सर्कलमध्ये देखील 18 पगड जाती आहे, बंजारा समाज, आदिवासी सगळ्या समाजाचा आहे। मात्र मागील 2019च्या निवडणुकीमध्ये देखील मांडवी सर्कलमधून 1150ची लीड या भारतीय जनता पार्टीला आहे आणि कालच्या देखील याच्यामध्ये साधारणतः 1400 मतांपेक्षा जास्त लीड या भारतीय जनता पार्टीला आहे। कुठेतरी असं विश्वास लोकांमध्ये आहे की भारतीय जनता पार्टी हा केवळ विकासाला केंद्रबिंदू म्हणून काम करतोय। आज भारतीय जनता पार्टीकडे सुशिक्षित बेरोजगारांसाठी व्यवसाय असतील, तरुणांसाठी रोजगार उपलब्ध करून देण्यास असतील, लाडक्या बहिणीची काळजी घेणे असतील किंवा मान्य देवेंद्रजींनी घोषणा केलेली पीक विमा संदर्भातली घोषणा असतील, 1 रुपयामध्ये महाराष्ट्र शासनाने पीक विमा दिली आणि खऱ्या अर्थाने ज्यावेळेस लाडकी बहीण योजना महाराष्ट्र शासनाने आणली, 5 हप्ते जेव्हा काढले तरी ह्याच काँग्रेसने भारतीय जनता पार्टीवर महायुती सरकारवर कोर्टात जाण्याचं काम केलं की भाजप किंवा महायुती सरकार केवळ घोषणा करतो, मात्र प्रत्यक्षात योजनांची अंमलबजावणी करत नाही। खऱ्या अर्थाने कालच्या निवडणुकीचा जो विजय आहे त्याचा श्रेय ज्या प्रमाणात प्रत्येक लाभार्थ्याला दिल्याचं पाहिजे, भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्याला दिलंच पाहिजे। मात्र पुढे देत असताना लाडकी बहिणींचा जो सुप्त लाभ भारतीय जनता पार्टी किंवा महायुती सरकारमध्ये होता, तेव्हा लाडक्या बहिणींचा देखील या ठिकाणी आपल्या माध्यमातून आभार मानतो।